हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अवर एज्युकेशनल चॅनल. तर बघा, MPSCची जी कंबाईन एक्झाम झाली त्यावर अभिजात भाषेचा दर्जा दिल्या गेलेल्या भाषा यावर MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. तो कोणता होता तो आपण आधी बघूया, नंतर हा प्रश्न आपण शेवटी सोडवणार आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ आपण की बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा प्रश्न प्री एक्झाममध्ये विचारलेला होता. तर बघा, स्टेटमेंट आहे संस्कृत ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. दुसरं स्टेटमेंट होतं तमिळ ही भारताची दुसरी अभिजात भाषा आहे. तिसरं स्टेटमेंट आहे भारत सरकारने 2008मध्ये कन्नड व तेलुगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या. आणि चौथा ऑप्शन आहे 2015मध्ये मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तर यामधलं बरोबर विधान म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे याच्यामधले 3 जे स्टेटमेंट आहे ते चुकलेले आहे आणि एक जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. मात्र आता आपण हा प्रश्न सोडवण्याच्या आधी पहिल्यांदा नेमकं समजून घेऊया आणि हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होते का ते बघूया. तर बघा, अभिजात भाषेचा दर्जा दिल्या गेलेल्या भाषा. तर पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की अभिजात भाषा, तुम्हाला जर प्रश्न विचारला की अभिजात भाषा ज्या आहे त्या किती आहे, तर त्या आहे 6. लक्षात घ्या, अभिजात भाषा किती आहे 6. आणि जर तुम्हाला विचारलं की अधिकृत भाषा किती आहे, भारतीय घटनेमध्ये किती भाषा ह्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे, तर त्या आहे ऑगस्ट 2021चा जर विचार केला तर 22 भाषा ह्या अधिकृत भाषा आहे. लक्षात घ्या, अधिकृत भाषा किती आहे 22 आणि अभिजात भाषा म्हटलं तर त्या किती आहे, तर त्या आहे 6. तर पहिल्यांदा आपण नेमकं बघूया. तर बघा, पहिली अभिजात भाषा जी होती 2004मध्ये भारत सरकारने तिला मान्यता दिली होती. तर पहिली जी अभिजात भाषा होती ती होती तमिळ. कोणती होती लक्षात घ्या, तमिळ. दुसरी अभिजात भाषा ही होती संस्कृत. म्हणजे पहिला जो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तो तमिळ या भाषेला देण्यात आला आणि दुसरा जो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तो संस्कृत भाषेला देण्यात आला. तिसरा आहे तेलुगू आणि कन्नड. म्हणजे 2008मध्ये बघा 2 भाषेला आपण म्हणू शकतो की अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता. त्या कोणत्या आहे 2 भाषा, तेलुगू आणि कन्नड. आणि इयर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 2008. ओके, मग फर्स्ट क्लिअर झालं, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड. त्यानंतर 13मध्ये मल्याळम. ओके, मराठी नाही बघा, मल्याळमला 2013मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि 2014ला उडिया, म्हणजेच लक्षात घ्या ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. म्हणजे अशा एकूण किती अभिजात भाषा आहे 6. आणि अधिकृत भाषा सांगितल्या मी तुम्हाला, ज्या परिशिष्ट 8मध्ये येते घटनेच्या परिशिष्ट म्हणजेच अनुसूची 8मध्ये किती भाषा आहेत, तर त्या 22 भाषा आहे. आणि या 22 भाषामध्ये या 6च्या 6 पण अभिजात भाषा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सर्व अभिजात भाषा ह्या अधिकृत भाषा आहे, बट सर्व अधिकृत भाषा ह्या अभिजात भाषा नाही. तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. याचं एक शॉर्टकट आपण लक्षात घेऊया, त स ते कमवू. लक्षात घ्या, शॉर्टकट काय घेतला आपण, त स ते कमवू. ओके, कसं कमवू, त स ते कमवू. मग बघा, त म्हणजे तमिळ, स म्हणजे संस्कृत, ते म्हणजे तेलुगू, क म्हणजे कन्नड, म म्हणजे मल्याळम आणि उ म्हणजे ओडिया. तर यम म्हणजे आपला जो म आहे, हा म म्हणजे तुम्हाला मराठीने घ्यायचा आहे, तो आहे मल्याळम भाषेसाठी. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही ते पाठ ठेवा. ठीक आहे. आणि साल कसे पाठ ठेवायचे बघा, 4, 5, त्यानंतर 8, 8, 13 आणि 14. ओके, 4 आणि 5 कंटिन्यू घ्या, 8, 8 सेम घ्या आणि 13 आणि 14. तर एवढं जरी तुम्ही लक्ष दिलं असेल, लक्षात घ्या, तर आता आपल्याला पुढचा प्रश्न इथे सॉल्व्ह होणार आहे. चला तर मग तो प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा, पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, संस्कृत ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. चुकलेलं आहे, कारण आताच बघितलं आपण तमिळ ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे. ओके, 2004मध्ये. तमिळ ही भारताची दुसरी अभिजात भाषा आहे, हे पण चुकलं. म्हणजे यांनी इंटरचेंज केलं इथं, कारण इथं दुसरी भाषा तर संस्कृत पाहिजे होती बघा, त्यामुळे इथं संस्कृत पाहिजे होतं, त्यामुळे दुसरं पण स्टेटमेंट चुकलं आहे. तिसरं स्टेटमेंट बघू आपण, भारत सरकारने 2008, आपण बघितलं होतं 2008मध्ये 2 भाषा होते बघा, कन्नड आणि तेलुगू. बघा, हे स्टेटमेंट काय आहे, अगदी बरोबर आहे, कारण 2008मध्ये 2 भाषा. आणि चौथं स्टेटमेंट आपण वाचूया, 2015मध्ये बघा, 2015चा आपण म्हणजे उल्लेखच नाही केलेला आहे. आणि मराठी भाषेला देखील अभिजात भाषा देण्यात आला, त्यामुळे हे सेंटेन्स पण चुकलेलं आहे. इथं मल्याळम भाषा आणि 2014 इयर पाहिजे होतं, त्यामुळे चौथं पण स्टेटमेंट चुकलं आहे. आणि आपल्याला विचारलं होतं बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे, त्यामुळे याचं जे आन्सर आहे स्टुडंट ते आहे 3 नंबर. तर बघा, या पद्धतीनं हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकलो. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल. थँक्यू सो मच.